की जय। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानंद विग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दमीशमालिन्ति वल्लभं श्री ज्ञानेश्वर भगवान विष्णु श्री निवृत्तिर्भगवान हरा सोपान भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती महासंत साधू प्रतिष्ठानवासी स्मरा एकनाथा पदी मुक्तरासी जयाचे घरी कृष्णजी कार्यकर्ता नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातं वन्दे परमानन्दमाधवं। नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वती चैव ततो जयमुदीरयेत। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। श्री निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्त एकनाथ नामदेव तुकाराम श्री गुरुशंकर स्वामी नारायण स्वामी श्री विठ्ठल बैनाबाई निळोबाराय तुकोबाराय श्री गुरुशंकर स्वामी गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सत्यव्रतं सत्यपरं त्रिसत्यं सत्यस्य योनी निहितंच सत्ये सत्यस्य सत्यमृतं सत्यनेमं सत्यात्मकं त्वां शरणं प्रपन्ना। आणि हे भगवान आपण सत्स्वरूप आहात। आपण दिलेल्या वचनाप्रमाणे आपण या धर्तीवर लवकरच प्रगट होणार आहात आपले चरण स्पर्शामध्ये आणि धरित्री माता जी आहे ती पवित्र होणार आहे। सर्व ज्ञानी पुरुष आपल्या सेवा भक्तीमध्ये हा संसार सागर करून जातात। अज्ञानी जनांचं पतन होत असतं। भक्तिविना ज्ञान परिपूर्ण असू शकत नाही आणि मग ज्ञान्यांना योग्यांना ही भक्तीचाच आश्रय घ्यावा लागतो। त्यामुळे भक्ती ही ज्ञान योग संपन्न असते। भक्तिविना ज्ञान म्हणजे निरस। ज्ञानी होणं भक्त होण्यापेक्षा सोपं आहे। ज्ञानी योगी भक्तीमध्ये असल्याशिवाय त्यांना समसामान्य बोध आणि त्या ठिकाणी होत नाही आणि मग व्रथा अभिमान मात्र त्या पतनाला कारणीभूत होतो। जगत आणि जगदीश्वर एकत्र आहेत या प्रेमास्तव आणि ही अवस्था प्राप्त झाली तरच त्याला ससंवेद स्थिती आणि लाभते। नाहीतर मग त्या भक्ताचं ते प्रभुदर्शन एकांगी उरतं। ज्ञानी योगी यांना प्रभू भक्तीचा यामुळे आश्रय घ्यावाच लागतो आणि म्हणून परमेश्वरावर अतिशय प्रेम केल्यानेच जन्ममृत्यूचा फेरा चुकतो। सर्व देव परमात्म्याची स्तुती करतायत। देवकीला चिंता न करण्याचं अनुवादित करतायत कारण देवकीला आश्वासित केलेलं आहे की आता लवकरच प्रभूचं प्राकट्य होणार आहे। शुद्ध अंतःकरणातच भगवंत सदा प्रगट होत असतो। पण आज भगवान श्रीकृष्ण जगतामध्ये बहिर्गत अवस्थेमध्ये प्रगट होत आहेत। यानंतर 8 श्लोकामध्ये अष्टधा प्रकृतीची शुद्धी आणि कथन केलेली। आता सर्व गुणोपेता काल परमे शोभनः यहर्वै वाजन जन्मर्ष शांत संग्रह तारकम। आणि काळ सर्वांचा भक्षक आहे का नाही? त्याचं काळाच्या कचाट्यातून कोणी सुटलेलं नाही, त्याची सुटका होऊ शकत नाही। काळ हा क्रूर आहे पण आज त्या काळामध्ये कोमलता आलेली कशी? कारण काळावर आज त्या प्रभू भगवान श्रीकृष्णाचं काय असणार आहे? स्वामित्व असणार आहे आणि त्यामुळे तो काळही आज प्रसन्न आहे। तो म्हणतो माझे स्वामीसुद्धा मला मान देतात पण आजपासून ते माझ्या मर्यादेमध्ये राहणार आहे। बघा भगवंतसुद्धा त्या काळ हा भगवंताच्या स्वाधीन आहे परंतु
त्या काळाच्या मर्यादेमध्ये भगवंताला सुद्धा राहावं लागतं. पवित्र वेळा जशा अपवित्र वेळा येतात तशा पवित्र वेळाही येतच असतात. मग दशे दिशेंना सर्वत्र प्रसन्नता आहे. प्रत्येक दिशेचा एक एक स्वामी हा प्रत्येक देव ठरलेला आहे. पण हे सर्व कसे, हे सगळे देव कंसाच्या बंदीखान्यात. याच्यावर स्वामित्व कोणाचं आहे सध्या? कंसाचं आहे. सर्व दिशा देव आज प्रसन्न आहेत, कारण भगवंत प्रकट होणार आहे. आणि लवकरच प्रभू कृष्ण आणि बाळ कृष्ण रूपामध्ये प्रगट होणार आहे आणि कंसाला मारणार आहे. कंसवधामध्ये सर्वच मुक्त होणार आहे. त्यामुळे वारा अतिशय अतिमंद शीतल वाहतोय. वसुदेव प्रसन्न आहे. संत अत्यानंदामध्ये भक्तीमध्ये मन प्रभुमय असतं आणि ते भक्ताच्या प्रभू भजना करताच त्याचं मन हे त्याचंच भूषण झालेलं असतं प्रभू भक्तीसाठीचं. ज्ञानी योगी हे भक्तीमध्ये येतात, शांत होतात, प्रेममय होतात. भक्ती ही प्रेमरस आहे. आसमंतामध्ये मेघगर्जना सुरू आहे, प्रभूचं आगमन होणार आहे. म्हणून तेही गर्जनेतून सर्वांना प्रभू आगमनाची काय करतायत? वार्ता देत आहेत. आकाशामध्ये मेघ गर्जना करतायत आणि मग त्या ठिकाणी परमेश्वर स्वरूप आज मेघवर्ण आहे आणि मेघाचं आणि प्रभूचं आज भक्तीमध्ये मिलन होणार आहे. आणि मेघ आणि प्रभू मिळून काय होणार आहे? मेघश्याम हे प्रकट होणार आहे. पृथ्वी माता आपल्या प्रभू आगमनानं आणि भार हलका होणार आहे म्हणून अतिशय प्रसन्न आहे. कारण सर्वात पुढाकार कोणी घेतलेला आहे या कामासाठी? धरती मातेनंच घेतलेलं आहे. ऐकणी तीच प्रथम ब्रह्मदेवाकडे गेली विनंती करायला आणि मग सगळे देव मिळून आणि भगवान आणि महाविष्णूचं काय केलेलं आहे त्या ठिकाणी? आणि त्या ठिकाणी सगळ्यांनी प्रार्थना केली होती आणि सर्वांची इच्छा पूर्ण करण्यासाठी भगवंत अवतरित होत आहेत. आज प्रभू लक्ष्मीपासून दूर होणार आहे आणि पृथ्वी देवीला जवळ करणार आहे. कमलापतीचं आगमन होणार आहे म्हणून सूर्यकमळसुद्धा बघा, तसं पाहायला गेलं तर सूर्यकमळ हे केव्हा उमलतं? सूर्योदयानंतर उमलतं. पण आज हे सूर्यकमल रात्रीच उमलणार आहे. कशासाठी? आणि त्या भगवंताच्या प्राकट्याचा आनंद साजरा करण्यासाठी. मध्यरात्रीचा समय, सर्वत्र गाढ निद्रेमध्ये मध्यरात्री सगळे झोपलेलेच असतात. जागे कोण आहे? फक्त त्या ठिकाणी दोन जीव, म्हणजे वसुदेव आणि देवकी माता. आणि त्या जागरणालाच प्रभू दर्शन ऐकणे. निद्रिस्तांना कंसाचा आश्रय मिळतो ऐकणे. आणि यथावकाशाचे जीव नंतर मग विनाशाला पात्र होतात. वसुदेव देवकी हरिभजनामध्ये भावसमाधीमध्ये तल्लीन आहे. आज ते विशेष आनंदामध्ये आहेत. प्रभुदर्शनाची सारखी वाट पाहत आहेत. श्रावण कृष्ण अष्टमीचा दिवस आहे, रोहिणी नक्षत्र आहे आणि अशा समयाला भगवान श्रीकृष्ण चतुर्भुज स्वरूपामध्ये शंखचक्र गदा पद्मधारी आणि गळ्यामध्ये वैजयंतीमाळा श्यामवर्ण देवकी समोर प्रकट झालेले. बोला गोपाल कृष्ण भगवान की. वसुदेव देवकीचा बंदीखाना आणि प्रकाशमान झालेला आहे. चारी दिशेला लख्ख प्रकाश पडलेला आहे आणि त्या प्रकाशामध्ये शंख चक्र गदा पद्मधारी चतुर्भुज नारायण प्रकट झालेले. वर्णमेघाप्रमाणे श्यामवर्ण आहे, पितांबर परिधान केलेला आहे, चक्षु कमलाप्रमाणे सुंदर आहे, त्यामध्ये प्रेम परिपूर्ण आहे. असं प्रत्यक्ष स्वरूपामध्ये प्रभू नारायण आणि वसुदेव देवकी समोर उभे आहेत. प्रत्यक्ष दर्शनानं वसुदेव देवकी अत्यानंदामध्ये दोघेही परमेश्वराची स्तुती करतात. देवकीचा आता कंसभय जाण्याकरता प्रभूनं तिच्यावर कृपादृष्टीपात केलेला आहे. त्यामुळे देवकीला आता भय राहिलेलं नाही आहे. आणि हाच बोध केला, मी पुन्हा 11 वर्षानंतर भेटी येईन.
आता ही भेट केव्हा होणार आहे पुन्हा वसुदेव देवकीची? हां, देवकीची भेट, देवकी मातेची भेट आता प्राकट्यानंतर तब्बल 11 वर्षांनीच होणार आहे. सध्या मला गोकुळामध्ये पोचून द्या. बाललीला गोकुळामध्ये व्हायच्या आहेत. प्रभूंनी दोघांनाही ध्यानबोध केला. यानंतर भगवंताचं जे प्राकट्य रूप होतं, चतुर्भुज रूप, ते अंतर्धान पावलं आणि बालरूप प्रगट झालं. देवकीनं त्या बालरूपाला मांडीवर घेतलेलं आहे, रसपान करवलं, हृदयाशी बाळाला घट्ट धरलेलं आहे आणि प्रभू आज्ञेप्रमाणे वसुदेवानी एका टोपलीमध्ये त्या बाळाला झोपवलं. लगेच शंका निर्माण झाली वसुदेवाला, आता आपण गोकुळामध्ये जाणार कसे? हा विचार मनामध्ये येत नाही तोच आणि वसुदेवाच्या हातापायातील बेड्या मुक्त झालेल्या आहे आणि बालकृष्णासहित टोपली डोक्यावर घेतली. कारागृहाची दारंसुद्धा आपोआप उघडली गेली. परमेश्वराला डोक्यावर ठेवणाऱ्या बेड्या आता तुटून जातात, कारण जो भगवंताला डोक्यावर घेतो तो सर्व बंधनातून मुक्त होतो आणि मग तो जीव बंधमुक्त होतो आणि मग तोच जीव मोक्षाचा पाहुणा असतो. वसुदेव बालकृष्णाला घेऊन बंदीखान्याच्या बाहेर येतात. योगमायेच्या प्रभावामध्ये सर्व पहारेकरी त्या ठिकाणी गाढ निद्रिस्त असतात. बाहेर पावसाची रिमझिम सुरू असते. शेषावतार बलराम, त्यांना प्रभूचं आगमन कळालेलं आहे. तिकडे आपण कालच्या भागामध्ये पाहिलं की बलराम त्या ठिकाणी अवतीर्ण झालेले असताना रोहिणीच्या उदरी, आणि त्या ठिकाणी काय झालेले, त्यांनी डोळे लावून घेतलेले कशासाठी? त्या भगवंताचं दर्शन घेण्यासाठीच. कालचा तो भाग आपण पूर्ण पाहिला. त्यांनी शेषरूपामध्ये येऊन आणि भगवंतावर पाऊस लागू नये म्हणून आपली फण्याची छत्री टोपलीवर धरलेली आहे शेषनारायणाने. अद्याप बालकृष्णाचं दर्शन कोणाला झालेलं नाही, आहे का नाही? फक्त यमुना मातेलाच ते दर्शन प्रथम घडलेलं आहे, आहे का नाही? यमुनेतून जात असताना आणि यमुना प्रसन्न अशा प्रकारे आणि त्या ठिकाणी आहे. प्राणनाथाच्या आणि पदस्पर्शासाठी आतुर झालेली आहे. यमुना फुगते म्हणजे यमुनेला पूर येतो आहे, पाणी वरवर चढतं आहे आणि वसुदेवाच्या गळ्यापर्यंत ते पाणी आलेलं आहे. त्यामुळे वसुदेव घाबरून गेले. आता काय, बाळाला कसं संरक्षित करायचं आहे? आता या विचारामध्ये वसुदेव आहे आणि बालकृष्णाला यमुनेची क्रिया कळाली की यमुना वरवर कशासाठी येते. त्यांनी आपला एक पाय टोपलीच्या बाहेर काढला आणि यमुना जलाला स्पर्श केला. यमुनेला पदस्पर्श झाल्याच्या बरोबर तिनं प्रभूला काय केला? नमस्कार केला. गोपाल कृष्ण भगवान, बाळप्रभूचा जय जयकार केला. असं म्हणतामध्ये सर्व देव ऋषी हा आनंद पाहत होते. वारंवार त्या प्रभूला नमस्कार करतायत. यमुनेला स्पर्श झाल्याच्या बरोबर ती यमुनामाई शांत झाली आणि तिचं पाण्याची पातळी अर्थात कमी कमी होऊ लागली. वसुदेवाने यमुना पार केली, गोकुळामध्ये आले, नंदबाबाच्या राजवाड्यामध्ये प्रवेश केला. ती दारं आपोआप उघडली गेली. पण नंद यशोदेसहित सर्व योगमायेमध्ये काय होते? निद्रिस्त होती. सगळी भगवंताची योगमाया आणि यशोदेच्या कुशीमध्ये योगमाया प्रगट झालेली त्याच वेळेला अगोदरच्या नियोजनाप्रमाणे. आणि पण यशोदेला त्याचं काही भान नाही. तिला एवढंच कळालं की जन्म झालेला आहे, काय झालं हे तिला काही माहिती नाही. मुलगा झाला की मुलगी झाली हे काही माहीत नाही, भान नाही आहे. वसुदेव यशोदेच्या पलंगाजवळ आलेले. त्यांनी हळूच टोपलीतील निद्रिस्त असलेल्या बाळकृष्णाला ते यशोदेच्या कुशीमध्ये झोपवलं आणि तिच्या कुशीमध्ये असलेलं ते बालक म्हणजे ती मुलगी काय केली? ती माया, योगमाया, तिला टोपलीमध्ये घेतलं आणि वसुदेव यशोदेच्या कुशीमध्ये ठेवलेल्या बाळाला वारंवार पाहते. मनामध्ये विचाराला आता 11 वर्ष प्रत्यक्ष आता भेटीचा लाभ नाही आहे. आली आता घेऊन. देवकीनं पाहिलं आता त्या मुलीकडे आणि देवकी माताही आता विचार करते की आता बालकृष्ण तिकडे गोकुळामध्ये गेलेले आणि त्यांनी काय सांगितलं की 11 वर्षानंतर मी तुम्हाला भेटेल. आता
वसुदेव आता त्या ठिकाणी एवढं असूनही बाळाला तिथपर्यंत पोचवलं, परंतु त्या बाळाचा बाललीलेचा आनंद मात्र घेता आलेला नाही आहे. आणि म्हणून ते आपल्या प्रारब्धाला दोष देतात. मला परमेश्वराला सोडून मायेची साथ करावी लागते. बघा इथे फार आणि अध्यात्मशास्त्र दडलेलं आहे की ज्या वेळेला आपण भगवंताला सोडून मायेच्या मागे लागतो त्यावेळेला दुःखाची प्राप्ती होते. परमेश्वराची जशी इच्छा असेल तसं स्वीकारावं लागतं आणि त्यातच सर्वांचं कल्याण आहे. असा विवेक करून आणि वसुदेव टोपलीमध्ये ठेवलेल्या योगमायेला घेऊन मथुरेमध्ये परत येतात. कारागृह प्रवेश करतात. कारागृहाची सगळी दारं पुन्हा बंद होतात आणि वसुदेवाच्या हातापायामध्ये आपोआप पुन्हा बेड्या येऊन पडतात. आता योगमायेला देवकीच्या कुशीत दिल्यात बरोबर, देवकीजवळ दिल्याबरोबर ती लागली रडायला. सगळे पहारेकरी त्या रडण्याच्या आवाजानं जागे झाले आणि त्यांनी त्या देवकीला बालक झाल्याचं वृत्तांत कंसाला कळवलं. आता ज्या बालजन्म ऐकल्याच्या बरोबर कंस काय एकदम द्वेषामध्ये, कारण 8वा आहे ना, त्या भावामध्ये त्याने सेवकासह लगेच काय केलं, त्या कारागृहामध्ये प्रवेश केला. देवकीजवळ येऊन त्या बाळाला हातामध्ये घेतलं आणि देवकी कंसाला विनंती करते, दादा आतापर्यंतची सगळी बालकं मारलीस तू बरं, ही 8वी मुलगी आहे, हा मुलगा नाही. हिच्यापासून तुला काय भय आहे? तुला काय सांगितलेलं आहे की 8वा जो होईल आहे का नाही, मुलगा असेल तरच त्यापासून तुला भय आहे. ही तर मुलगी आहे, तुला कन्यादानाचं उलट काय मिळेल? पुण्य मिळेल. सगळं ऐकल्याच्या नंतर तो कंस काय ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये होता का? नाही. त्यानं हा मुलगा आहे की मुलगी याचा काही विचार केलेला नाही. तिला दगडावर आपटायला हातामध्ये धरली, उंच केली आणि खाली करणार तीच योगमाया त्याच्या हातातून निसटली आणि आकाशमार्गी होऊन पुन्हा कंसाला म्हणते, मूर्खा, अरे तुला अक्कल नाही, बालकाची हत्या करतोस? तुझ्या काळाचा जन्म केव्हा झालेला आहे? कंस वर पाहतो, त्याला दैदिप्यमान देवीचं त्या ठिकाणी काय होतं आहे? दर्शन होतं आहे. आणि जगन्मातेचं दर्शन घडल्याच्या नंतर कंसाच्या बुद्धीमध्ये प्रकाश पडतो, तो भानावर येतो आणि तो वसुदेवाला म्हणतो, काय आकाशवाणी खोटी होती? आकाशवाणीप्रमाणे तुम्हाला 8वा पुत्र व्हायला पाहिजे होता ना. रथावर मी सारथी असताना आकाशवाणी झाली. त्या आकाशवाणीने काय सांगितलं की आणि देवकीच्या पोटी जो 8वा पुत्र जन्माला येईल त्याच्या हातून तुझा काय मृत्यू येईल. मग काय झालं? ती आकाशवाणी खोटी झाली, मुलगी झाली. आणि मी काय केलं मग? विनाकारण आणि अशा प्रकारे या बालकांची काय केली? हत्या केली. आणि 8वा जो होता तो तर मला मारताच आलेला नाही. त्याने वसुदेव देवकीला मुक्त केलं आणि उगाच त्यांना बंदीखान्यामध्ये ठेवल्याची त्याला आणि पश्चाताप झालेला आहे. तो क्षमा मागतोय दोघांची आणि पुढे म्हणतो, मी तुमच्या बालकाऐवजी माझ्याच बालकाची हत्या केली असा भास आता मला होतोय. कंसच वसुदेवाला आता ज्ञान सांगायला लागला उलट की आत्मा अमर आहे, त्याला मरण नाही. तेव्हा तुम्ही दोघंही आता त्या आत्मचिंतनामध्ये काळ घालवा. जे काही जन्माला आले ते त्यांच्या कालमारे आयुष्यमानाप्रमाणे गेले असं समजतो आता वसुदेव देवकीला सांगतोय. आणि वसुदेव देवकी आणि त्या बंधनातून मुक्त होतात. कंस आपल्या महालामध्ये परत येतो. इकडे योगमायेची ठिकठिकाणी निरनिराळ्या नादामध्ये आणि आता देवी म्हणून, शक्ती म्हणून पूजा केली जाते. कारण प्रगट झालेली आहे ना ती. प्रगट झाल्यानंतर तर तिची पुन्हा अर्चना व्हायलाच पाहिजे. म्हणून जागजागी आणि त्या देवीचे योगमायेचे स्थापना केली जाते. म्हणून जी देवीची मंदिरं आहेत ती योगमायेची मंदिरं आहेत. ती सगळी शक्तिपीठं मानण्यात आलेली आहे. इकडे गोकुळामध्ये आता महाउत्सव सुरू होतो आहे, नंद उत्सव सुरू होतो आहे. यशोदेला आज बालक होणारे या आनंदामध्ये आणि नंदबाबा आणि सर्व गोकुळवासी होते. सर्व संध्याकाळपासून नंदबाबाच्या घरी आणि शुभवार्तेची वाट पाहत होते.
रात्रीचे 12चा समय. शांडिल्य ऋषीला आणि श्रीहरींना प्रेरित केलं, सर्वांनीच आता शांत झोपावं. आहे की नाही? कारण रात्री 12 वाजता कोण जागा असणार आहे? प्रातःकाळी शुभ अर्थ कळेल, काय असेल तो निर्णय सकाळी कळेल आपल्याला. ऋषी अंतर्ज्ञानी होते शांडिल्य ऋषी, आणि ते नंदबाबाच्या घरचे कुलगुरूही होते. अर्थात ते आज फार आनंदात होते. नंदाच्या घरी येऊन त्यांनी नंदाला सांगितलं, आता रात्रीचे 12 वाजता आहेत, तेव्हा सर्वांनी शांत झोपावं, प्रातःकाळी सर्वांना शुभवार्ता कळेल. ऋषी आज्ञेनुसार आणि नंदानं सर्व प्रजावासियांना आपापल्या घरी जाऊन शांत आणि झोपावं असं सांगितलं. नंदबाबाही झोपायला गेले. नंद जसे झोपले तशी त्यांना गाढ निद्रा लागली. योगमायेमध्ये प्रभूनं सर्वांनाच गाढ निद्रेमध्ये ठेवलेलं होतं. कारण वसुदेवासोबत रात्री 12 नंतर काय होणार होतं? प्रभूचं यशोदेच्या घरी पदार्पण होणार होतं. नंद हरिचिंतनामध्ये झोपलेले, त्यांना मायेनं वेष्टित केलेलं होतं. त्यांना स्वप्न साक्षात्कार व्हायला सुरुवात झाली. कोणाला? नंदबाबाला झोपेमध्ये. इकडे प्रभूच्या आज्ञेप्रमाणे वसुदेव बाळकृष्णाला नंद घरी घेऊन आलेले, ती कथा आपण अगोदर पाहिली. आणि सर्व शांत झोपलेले आहेत हे पाहिल्याच्या नंतर त्यांनी यशोदेच्या कुशीमध्ये बाळकृष्णाला ठेवलं आणि यशोदेच्या कुशीतील कन्यारत्न घेऊन ते मथुरेला गेलेले. हा कथाभाग आपण अगोदरच पाहिला. आता नंदबाबा स्वप्नानंद घ्यायला लागले. स्वप्नात आनंद आहे. आता काय आनंद, काय ते स्वप्न आहे महाराज, किती भाग्यशाली ते. त्यांनी स्वप्नामध्ये पाहिलं की ते स्वतः गाईची पूजा करतायत. बघा स्वप्न कशी पडावीत याचं हे सांगितलेलं आहे. स्वप्नामध्ये गाईची पूजा करीत आहेत आणि त्यांच्या घरी महान ऋषी मुनी संन्यासी आलेले आहेत आणि नंदबाबाला ते शुभाशीर्वाद देत आहेत. यशोदेच्या कुशीमध्ये सुंदर बालक खेळत आहे आणि नंदबाबा त्या स्वप्नावस्थेमध्ये स्वप्नामध्ये जागे झालेले मनामध्ये विचार करता. आणि मी पुत्रचिंतनामध्ये झोपल्यामुळे असं स्वप्न पडलं असावं. कदाचित आपल्याला दिवसभर जसे विचार असतात तशा प्रकारची स्वप्न पडतात असं म्हणतात. मग नंदबाबांनी विचार केला की आपल्याला पुत्राचा ध्यास लागलेला आहे म्हणून कदाचित आपल्याला असं स्वप्न पडलं असावं असा विचार करत असतात की मी स्वप्नामध्ये यशोदेजवळ जसं बालक पाहिलं, स्वप्नामध्ये पाहिलं बरं का, हे दर्शन कशात झालं? स्वप्नामध्ये. अशा प्रकारचं बालक मी यापूर्वी कधी पाहिलेलं नाही. आणि ते बालकाचं रूप आपल्या समोर आहे बघा, भगवंताचं. तसं बालक असण्याला कुठे संभवत नाही, कारण ते असामान्य सुंदर आहे. नवे नवे ते कुलदैवत नारायणाचे. देवघरामध्ये नारायणाची सुंदर मूर्ती होती, पण स्वप्नामध्ये पाहिलेलं बालक त्या नारायणाच्या मूर्तीपेक्षाही सुंदर दिसू लागलेलं आहे असा त्यांना अनुभव आला. नारायणापेक्षा अधिक सुंदर कोण असू शकतो? आणि मग नंदबाबा स्वप्नानंदामध्ये त्यांनी स्वप्नावस्थेमध्येच आणि गाईचं पूजन केलं. त्यांना स्फूर्ती आली. ते बिछाण्यातून उठले आणि गोशाळेमध्ये गेले. घरामध्ये अनेक दासदासी असताना सुद्धा नंदबाबा स्वतः गोसेवा करायचे. गाईला चारा पाणी वगैरे सगळं स्वतः करायचे. गोशाळेमध्ये गेल्याच्या नंतर पुन्हा त्यांना बालकाचं स्मरण झालं. अरे आपण गोशाळेमध्ये आलो, पण यशोदेपुढे बालक असल्याचं आपल्याला जाणवलं. विचार करतात की नारायणाची कृपा जर झाली तर यशोदेला असंच सुंदर बालक होईल. भगवंताची कृपा झाली तर आपल्याला सुद्धा अशा प्रकारचं पुत्ररत्न प्राप्त होईल. विचार करतायत की गो ब्राह्मण सेवक आहे मी, माझ्या वंशाचा नाश कधी होणार नाही. नारायणानं माझ्यावर कृपा करावी आणि या सर्व गोमातेचं सेवेकरता मला एक पुत्ररत्न द्यावं, अशा प्रकारची इच्छा नंदबाबांनी व्यक्त केली. आणि त्या ठिकाणी सुंदर बालक विचार करतात, माझ्या वंशाचा नाश होणार नाही, नारायणाचं माझ्यावर कृपा असावी.
या सर्व गोमाताच्या सेवेकरता मला एक पुत्ररत्नाची प्राप्ती व्हावी अशा भावमय अवस्थेमध्ये. आणि नंदबाबा आहे स्वप्नामध्ये पाहिलेलं बालक आणि आता रांगत येत असलेलं बालक कसं आहे एकसारखं आहे. नंदाची अवस्था या प्रकारानं थोडी भ्रमिष्ठासारखी झाली, कारण अचानक हा सगळा लाभ झाल्याच्या नंतर मी स्वप्नामध्ये का जागृत अवस्थेत हेच त्यांना कळेना. आणि ते बालक मान हलवून नंदबाबाला सूचित करतंय, आहे बाबा, आहे का बाबा, काळजी करू नका, मी गोसेवेसाठीच आपल्या घरी येतोय, आहे का नाही. अशा सगळ्या प्रकारचा आनंद नंदबाबा घेत आहेत. ते समाधीस्थ केव्हा झाले त्यांना कळलेलंच नाही. समाधी अवस्थेमध्ये ते परमानंदाची त्यांना आणि अनुभूती येते. त्यांनाच कळलं नाही की शरीर स्तब्ध झालेलं आहे. निद्रा अवस्था आहे की जागृती अवस्था हे त्यांना कळेन असं झालेलं आहे. इकडे यशोदा माता ज्या खोलीमध्ये झोपलेली होती त्या खोलीमध्ये दैदिप्यमान प्रकाश सगळीकडे पसरलेला आहे. बाळकृष्णाला पाहिल्याच्या नंतर यशोदा माईला आनंद झाला. दोघंही माता बालक आणि ते दृष्टीसुख त्या दृष्टीचं सौख्य आणि त्याचा अनुभूती दोघंजणं घेत होते. नंदाला सुनंदा नावाची एक बहीण असते, सुनंदा, आणि ती जागी झाली. तिनं ते दैदिप्यमान प्रकाश आणि तिला तो दिसला त्या खोलीमध्ये आणि त्या प्रकाशामध्ये तिला त्या बालकृष्ण यशोदेच्या कुशीमध्ये खेळत असल्याचं दिसलं. ते पाहिल्याच्या नंतर ती धावतच आली. गोशाळेमध्ये कोण होते? नंदबाबा होते. आणि नंदबाबा इकडे ध्यान लागलेलं होतं त्यांना, ते रूप त्यांच्या ध्यानामध्ये आलेलं होतं. आणि ती सुनंदा नावाची नंदबाबाची बहीण जोराजोरामध्ये आणि दादा दादा म्हणून नंदाला उठवते आणि नंदाचे डोळे उघडलेले आणि उघडल्याबरोबर ती सांगते की आपल्या घरी बाळ झालं बरं का. नंदाला अत्यानंद झालेला आहे. लगेच सुनंदाला विचारतात बाळ कसं आहे. ती लगेच सांगते आपल्या देवघरामध्ये नारायणाची मूर्ती आहे ना, त्या मूर्तीपेक्षाही सुंदर आहे. ही शुभवार्ता वाऱ्यासारखी गोकुळामध्ये पसरते. सर्वच नंद घरी आणि धावत येतात. त्यांनी नंदाच्या मनापासून काय केलेलं असतं, अभिनंदन केलेलं असतं. आणि सर्व मिळून त्या नंदबाबाला यमुनेच्या तीरी नेऊन तिकडे ज्यावेळेला प्रभू रामाचा अवतार झाला होता, महाराज दशरथही त्यावेळेला शरयू मातेच्या तिथे स्नानाला गेलेले होते. कारण शास्त्राप्रमाणेच या सगळ्या गोष्टी घडतात. आणि नंदबाबा आणि यमुनेच्या तीरावर जातात, त्या ठिकाणी स्नान करतात, शृंगार केला जातो. महाराज दशरथांनाही अशा प्रकारचा शृंगार त्यावेळेला करविला होता. त्यांच्याकडून गणेश पूजन करून घेतलेलं आहे. नांदी श्राद्ध पुण्यावाचन इत्यादी सर्व धार्मिक विधी पार पाडलेले असतात आणि सर्व त्यांच्याकडून करून घेतलेलं असतं. आणि नंदानी सर्व ब्राह्मणांना नमस्कार केलेला आहे. म्हणतात मला वृद्धापकाळामध्ये मूल झालं, तेव्हा त्याच्या स्वास्थ्याकरता आपण सर्वांनी काय करावं, आशीर्वाद द्यावे. आणि मी तुम्हाला काय देऊ शकणार आहे, पण माझ्या घरामध्ये जे काय असेल ना, मी तुम्ही स्वइच्छेनं तुम्ही सगळं तुम्हाला जे वाटेल ते घेऊन जा. एवढ्या आनंदामध्ये नंदबाबांनी त्यांना सांगितलं. नंदानी सर्व ब्राह्मणाला आणि जनतेला अन्नदान केलं, वस्त्रदान केलं, गोदान केलं. आणि या ठिकाणी अनेक महात्मे गोरूपामध्ये हा सोहळा अवलोकनाला आले होते. कारण इकडे अगोदरच प्लॅनिंग झालेलं होतं की देवाधिकांनी गाईचं रूप धारण करायचं आहे, तिकडे गाईच्या वेशामध्ये गोकुळामध्ये राहायचं आहे. आणि मग ते गाईच्या वेशामध्ये आलेले देवता या सगळ्यांनी आणि त्या बालकृष्णाचं दर्शन घ्यायला सुरुवात केलं. आणि अनंत वर्षाची तपश्चर्या आज त्यांची प्रभूचं प्रत्यक्ष दर्शनामध्ये पूर्ण झालेली. कारण देवाधिकांना सुद्धा भगवंताचं ते निर्गुण निराकार रूपामध्ये सगुण साकार दर्शन होत नव्हतं, तेही आतुरलेले होते. शुकदेव महाराज राजा परीक्षितीला एक कथा सांगत असताना प्रत्यक्ष दोघंही त्या प्रभुदर्शनाचा आनंद घेत आहेत. त्यांना तो भाग सर्व प्रत्यक्ष अनुभवायला येत होता. आणि हे ते कथेऐवजी काय चक्षुवैर सत्यम, म्हणजे ज्याला आपण आखो देखा हाल म्हणतो, लाईव्ह, असं ते वर्णन त्या ठिकाणी चाललेलं होतं. या सर्व आनंदामध्ये आता त्या गोपी तरी कशा घरी राहणार हो,
सर्व शृंगार करून त्या यशोदेच्या घरी हातामध्ये भेटवस्तू घेऊन आणि बाळाला पाहायला येतात. त्यांना नंदलालाला कधी पाहिलं आणि कधी त्या बाळाला पाहिलं असं झालेलं असतं. सर्व गोपी त्या दर्शनाला अधीर झालेल्या आहेत. त्यांची इंद्रिय त्यांच्याशीच बोलतायत की डोळे म्हणता आम्ही भाग्यवान आहोत. बघा त्या गोपींची अवस्था. त्या गोपींचे डोळे म्हणतात आम्ही भाग्यवान आहोत, आम्हाला आज बाळकृष्णाचं काय होणार आहे, दर्शन होणार आहे. कान म्हणतात तुमच्यापेक्षा आमचा आनंद अधिक आहे. यमुनेच्या तीरी ज्यावेळी हा काना बासरी वाजवील ना त्यावेळी ती आमच्याशिवाय कोणी ऐकणार नाही. ते कान म्हणतात डोळ्यापेक्षा आम्ही जास्त भाग्यवान आहोत. हात म्हणतात तुमच्यापेक्षा आम्हाला जास्त आनंद झालेला आहे, कारण आम्ही त्या कानाला प्रत्यक्ष हाताने स्पर्श करू, कवटाळू आणि त्याला हृदयाला धरू. त्यावेळेला मुख काय म्हणतं, मुख म्हणतं मी तुमच्यापेक्षाही भाग्यवान आहे, कारण मला तो अधिक आनंद झाला कारण मी प्रत्यक्ष माझ्या मुखाने त्याचं काय घेणार आहे, चुंबन घेणार आहे. ऐक नाही. वैखरी वाचा काय म्हणते, अहो तुमचा आनंद तर काहीच नाही, मी त्या काण्याशी प्रत्यक्ष गुजगोष्टी करणार आहे आणि मी तुमच्याहून सर्वाहून भाग्यवान आहे. पाय काय म्हणतात, पाय अहो खरा भाग्यवान तर मीच आहे, मी तुम्हाला सगळ्यांना नेण्यासाठी तुम्हाला माझाच आणि उपयोग होणार आहे, म्हणून सगळ्याचा आनंद हा मलाच होणार आहे, सगळ्यांना माझ्यामुळे आनंद होणार आहे. हृदय म्हणतं अहो तुम्ही सगळे काय भांडतात आपसामध्ये, माझा आनंद ऐकला का तुम्ही, अहो माझा आनंद तुमच्यापेक्षा वेगळा आहे, मी त्या बाळकृष्णाला हृदयामध्ये सामावून ठेवणार आहे. हृदय म्हणतं आणि मी त्या हृदयामध्ये माझ्यामध्ये त्याला सामावून ठेवल्याच्यानंतर तो माझ्यापासून पळून जाऊ शकणार नाही, पण माझ्या आत बसला की त्याला मग पळायला जागाच उरणार नाही. श्रीकृष्ण कृपेमध्ये प्रत्येक गोपींना मागील जन्माचं स्मरण होतं आहे. ते म्हणतात आम्ही आतापर्यंत जन्मामध्ये भोगाकडे वळलो होतो यापूर्वी आणि त्या परमात्म्याला त्या श्रीहरीला विसरलो होतो, पण आम्ही आणि बरेच पुण्य संपादन केल्याच्या नंतर आज आम्ही तो आनंद अनुभवतो आहे. आमचं जन्मोजन्मीचं पुण्य आज फळाला आलेलं आहे आणि आम्हाला प्रत्यक्ष त्या प्रभुदर्शनाचा लाभ होतो आहे. या सर्व गोकुळवासियांना आता काय झालेलं आहे, भगवंताप्रती प्रीती जडलेली, त्या बाळकृष्णावर सगळ्यांची प्रीती जडलेली, बाकीचा सगळा संसार त्यांना आता तो संसार त्यांना विटलेला आहे. प्रत्येकजण समजत आहे की माझा आता अखेरचा हा जन्मभाग आहे, आता माझा उद्धारच झालेला, मला आता कशाची अपेक्षा राहिलेली, आता आम्ही सर्व त्या श्रीकृष्णाशी एकरूप होऊन जाऊ, प्रत्येकजण मी अत्यंत भाग्यशाली असं उद्गार काढू लागलेला आहे. असा आनंद असा अनुभव ते घेत आहेत. आता गोपी यशोदेजवळ जाऊन आणि त्या बाळकृष्णाला भेटवस्तू देत आहेत, कारण बाळाला पाहिल्याच्यानंतर काही ना काही देण्याची परंपरा असते. आपापल्या ऐपतीप्रमाणे सर्व त्या यशोदेला आणि बाळकृष्णाला आणि भेटवस्तू देत आहेत. सर्वांच्या डोळ्यामध्ये आनंदाचे अश्रू आहे. यशोदाही प्रत्यक्ष आणि गोपीचा आदर, प्रत्येक गोपीचा काय करते, आदर करते आणि त्या बदल्यामध्ये यशोदा मातासुद्धा कोणाला सोन्याच्या कोणाला चांदीच्या भेटवस्तू देऊ लागलेली. सगळीकडे आनंदी आनंद चाललेला आहे. अर्थात निसर्ग मागे कसा राहिलो, निसर्ग तर अतिशय प्रसन्न आहे आणि गोपी एकमेकीला विचारतात की यशोदेने तुला काय भेट दिली, गोपी तुला काय दिलं, मला काय दिलं, कारण शेवटी तो स्त्री स्वभाव आहे आणि त्यामुळे थोडासा इकडे तिकडे तर होणारच. एक गोपी रत्नहार घेऊन यशोदेजवळ आली आणि म्हणते माते मला हा हार नको आहे, रत्नजडित हार होता, मला जे पाहिजे ते दे. त्यावेळेला यशोदा माता असतेने विचारते अगं तुला एवढा रत्नजडित हार दिला, आणखी काय पाहिजे तुला, काय तुझं काय म्हणणं आहे. ती गोपी म्हणते तू देशील का, मी मागेल ते. आता यशोदा माता आनंदामध्येच आहे, त्यावेळेला आनंदामध्ये असते. त्याच्यानंतर ती म्हणते तुला काय पाहिजे ते माग.
त्यावेळी ती गोपी म्हणते, मला काही नको, फक्त तुझं बाळ माझ्याजवळ 1-2 क्षणपर्यंत माझ्या मांडीवर दे. आणि म्हणजे मला सगळं काही मिळाल्याचा आनंद होईल. सर्वजण जरी त्या प्रभुदर्शनाचा आनंद घेत होते, तरी खरी दर्शनाची योग्यता त्या सर्वामध्ये ह्या एकीतच होती. बाकीच्या सगळ्या एकमेकीला विचार, तुला काय दिलं, तुला काय दिलं, भेटवस्तू. पण या गोपीला मात्र रत्नजडित हार मिळालेला असल्यानंतरसुद्धा ती यशोदा मातेला म्हणते, मला हार नको, मला त्या बाळकृष्णाला माझ्याजवळ 1-2 क्षणभर दे. इथे ध्यानामध्ये येतं, बाकी सर्व प्रत्यक्ष दर्शनातही विषय भोगीत होत्या. आहे की काय वस्तू भेट मिळाली याच भावनेमध्ये सगळे भाटाप्रमाणे आणि त्या नंदाचा, यशोदेचा, बाळाचा फक्त जय जयकार करणारेच होते. बाकीचे सगळे योग्यतेप्रमाणे प्रत्येकाला त्या दर्शनाचा आनंद मिळत होता. यशोदा फार मोठ्या मनाची होती बरं. ती त्या गोपीला म्हणते, अगं माझ्याजवळ बैस. अहो, तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने तर मला हे पुत्ररत्नाची प्राप्ती झाली. हा बाळकृष्ण तुम्हा सर्वांचाच आहे. कारण याच्यासाठी त्या गोपींना काय केलं होतं कालच्या भागात पाहिलं आपण. ते 30 एकादशा त्या निर्जला व्रतांनी केलेल्या आहे. निर्जला एकादशा केलेल्या आहे 33. हो, नंदबाबाला पुत्र व्हावं म्हणून गोकुळातील गोपींनी. आणि म्हणून त्या ठिकाणी यशोदा मातेची प्रतिक्रिया आहे की हे सगळ्यांचं तुमचं फलित आहे असं म्हणून यशोदेनं त्या बाळकृष्णाला गोपीजवळ दिलं. ही गोपी किती भाग्यवान असेल की यशोदा मातेनं त्या बाळाला तिच्या मांडीवर दिलं. खऱ्या अर्थानं तिचाच हा शेवटचा जन्म. तिनं त्या बाळाला जवळ घेतलं आणि घेतल्याच्यानंतर ती भाव समाधीमध्ये मग्न झाली. म्हणजे काय झालं, जीवाशिवाचं मिलन झालं. याशिवाय दुसरं काय होणार आहे त्या ठिकाणी. ती गोपी आनंदामध्ये वेड्यासारखी त्या कन्हैयाला घेऊन नाचायलाच लागली. आज तिचा जन्म खऱ्या अर्थाने सफल झालेला आहे. लक्ष्मीपती तिच्या हातामध्ये खेळतोय. आहे की ती अति आनंदामध्ये सर्वांना जय जय आणि सगळ्यांसोबत जय जयकार करते. आणि त्या परमानंदाचं वर्णन या ठिकाणी शास्त्रकारही करू शकत नाही. तत् आरभ्य नंदस्य व्रज सर्व समृद्धिमान हरे निर्वासात्मुके गुणे रमा क्रीडन भू नृपा. श्रीकृष्ण परमात्मा परमानंद स्वरूप आहे. आनंद स्वरूप म्हणजे परमेश्वरच. आनंद स्वरूप कोण असू शकतं? फक्त तो परमेश्वर. आणि हे स्वरूप निर्गुण निराकार आहे. ज्यावेळी धर्मरक्षणार्थ स्वमायेचा स्वीकार केला जातो त्यावेळेला भगवंताकडून अवतार कार्य घडतं. त्यावेळी योगमायेनं आपल्याला तेच स्वरूप आणि स्वरूप जे आहे ते सगुण आणि साकार आपल्याला ते दिसायला लागतं. या सगुण साकार रूपामध्ये ज्यावेळी या प्रभूचं प्राकट्य होतं त्यावेळी सर्वसाधारण जीव, कारण तो सर्वसामान्याप्रमाणे असतो ना आपल्या तुमच्या आमच्यासारखा, त्यावेळेला तो सर्वसामान्य जीव त्या प्रभूला ओळखू शकत नाही. त्यांना ते मानवाप्रमाणेच दिसतात. श्रीकृष्णाच्या अवतारामध्ये सुद्धा त्यांना प्रभू ओळखणं शक्य झालं नाही. ते ओळखणारे हे अल्पच होते. बाकी सर्वसाधारण जण आणि त्याला आमच्यातलाच एक मानव जीव म्हणून ओळखत होते. तेच नातं ते समजत होते. प्रत्यक्ष प्रभूंनीच असा दृश्य भाग अर्जुनाला आणि श्रीमद भगवद्गीतेमध्ये सांगितलेला आहे. किंवा प्रत्यक्ष अर्जुनसुद्धा भगवान श्रीकृष्णाला आपला जीवलग मित्र, नातेवाईक हे सगळं समजावूनच चालत होता ना, गृहीत धरून. जोपर्यंत त्याला विश्वरूप दर्शन घडलं नव्हतं तोपर्यंत त्याला हे समजलेलंच नव्हतं. भगवान श्रीकृष्ण हाच साक्षात परमेश्वर आहे हे त्याला विश्वरूप दर्शनानंतरच कळलं. याचा तत्वार्थ असा आहे की निर्गुण निराकार आणि सगुण साकार हे दोन्ही रूपं त्या एका परमेश्वराचीच आहे. आणि त्या प्रभूला दोन्ही स्वरूपामध्ये फक्त निर्गुण निराकार स्वरूपामध्येही आणि सगुण साकार रूपामध्येही भगवंताला कोण ओळखू शकतो? फक्त त्याचे भक्त किंवा संत. इतरांना तो प्रभू हा अनाकलनीय आहे, तो त्याचं आकलन होऊ शकत नाही. सर्वसाधारण जीवाला आणि
फक्त त्याच्या योग्यतेप्रमाणे कल्पनाशक्तीतूनच त्याला आणि काय करतात, त्याला मानतात. त्यांना तसा प्रत्यक्ष अनुभव येत नाही. तो खरा प्रत्यक्ष अनुभव त्या गोपींना आलेला आहे. संसारी जीव त्या प्रभूला फक्त त्यांनी त्याचं सांसारिक सुखाकरताच जाणतात, संसारिक जीव. आणि तशीच तेवढ्यापुरती भक्ती करता. प्रभू तर खऱ्या अर्थाने कृपाळू आहे, पण ज्याचा तसा भाव असेल ना, तशा प्रकारचीच कृपा त्या भगवंतावर होणार आहे. तीच कृपा आपल्यावर व्हावी हीच आपण या ठिकाणी भावना व्यक्त करू. आणि आज याच ठिकाणी थांबूया. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम शंकर स्वामी महाराज की जय. विठ्ठल 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 गोपाल कृष्ण भगवान की बाबा बोला आता पाय पाय जायचं बरं मग जाल काय आपण साधं की जय. नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दमीशमालिन्दी वल्लभं श्री ज्ञानेश्वर भगवान विष्णु श्री निवृत्तिर्भगवान हरा सोपान भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती. महासंत साधू प्रतिष्ठानवासी स्मरा एकनाथा पदी मुक्तरासी. दयाचे घरी कृष्णजी कार्यकर्ता नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. मूकं करोति वाचालं पंगुं लङ्घयते गिरिं यत्कृपातं वन्दे परमानन्दमाधवं. नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वती चैव ततो जयमुदीरयेत. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्री निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ता एकनाथ नाम.